मी स्नेहा सोन्नेकर, शारदा मंदिर कन्या प्रशाला, छत्रपती संभाजीनगर येथे शिक्षिकेची भूमिका पार पाडत आहे. इयत्ता 7वीच्या इतिहासातील महत्त्वाचा पाठ शिवपूर्वकालीन महाराष्ट्र यातील संतांचे कार्य याविषयी या दूरचित्रवाणीतून प्रकाश टाकण्याचा हा माझा छोटासा प्रयत्न. नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत संतांचे कार्य. जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, देह कष्टविधी उपकारे या ओळीतून आपल्याला संतांचे कार्य काय आहे हे नक्कीपणाने मांडलेलं आढळतं. संत हे जगाच्या कल्याणासाठीच स्वतःचा देह झिजवीत असतात. महाराष्ट्रात संतांची परंपरा फार मोठी आहे. परकीय आक्रमणाने, मुसलमानांच्या जुलमाने सारी प्रजा त्रस्त झालेली असताना, दुष्काळ पडलेला असताना संतांनी, आपल्या अभंगांनी या माणसांच्या मनातील मरंगळ दूर करण्याचा विडा उचलला. त्या काळात चातुर्वर्ण व्यवस्था फार कडक होती. धार्मिक कर्मकांडांना महत्त्व प्राप्त झाले होते आणि अशा वेळी ज्ञानेश्वरांनी भक्ती मार्गाचा पाया घातला. देवाला पूजेचे अवडंबर नको आहे, केवळ तुम्ही नामस्मरण करा, भक्तिभावाने त्याला पूजा, तो देव तुम्हाला प्रसन्न होईल अशी ज्ञानेश्वरांनी शिकवण दिली. गीतेचे तत्वज्ञान सामान्य माणसांसाठी मराठीतून आपल्या ज्ञानेश्वरी या ग्रंथात सांगितले आणि ही संतांची परंपरा चालू झाली. नामदेव, संत एकनाथ, संत तुकाराम, संत रामदास हे त्यातील प्रमुख. आणि या संतांनी संसार सोडून संन्यास घ्यायला सांगितले. का तर नाही, आधी प्रपंच करावा नेटका, मग परमार्थ विवेका. तेव्हा आपली कर्तव्य कर्मे करीत असतानाच केवळ पांडुरंगांचे नामस्मरण करा, त्याने देव तुमच्यावर प्रसन्न होईल. त्यामुळे जनाबाई म्हणते, दळिता कांडिता तुझं गाईन अनंता. सावता माळी म्हणतो, कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी. ज्ञानेश्वरांनी जन्मभर समाजाकडून उपेक्षा आणि त्रास सहन केला, परंतु त्यांनी सर्व भूतमात्रांवर तसेच समाजावरही प्रेम केले. जो जे वांछिल तो ते लाहो प्राणी जात, असेच पसायदान ईश्वराजवळ मागितले. एकदा फक्त ते चिडून झोपडीचे दार लावून बसले, तेव्हा मुक्ताईने ताटीचे अभंग म्हटले. यातील उपदेशही संतांचे मोठेपण सिद्ध करणारे आहे. इसवी सन 1630 मध्ये जो दुष्काळ पडला होता, त्यानंतर सर्व लोकांनी आशा सोडून दिलेल्या होत्या. त्यानंतर ही सर्व परिस्थिती नियंत्रणात कशी आली व कधी आली? गुड प्रश्न. बस काय हे बघा, 1630 मध्ये जेव्हा दुष्काळ पडला होता, त्यावेळेस वारकरी संप्रदायातील म्हणजे त्यावेळेस महाराष्ट्रामध्ये अनेक मोठ्या माणसांनी एकत्र येऊन, त्याच्यामध्ये महिलांचाही समावेश होता. त्यांनी माणूस हा धर्म, माणुसकी जात आणि माणुसकी हा धर्म या दोन टेक्निक्स, हे दोन वैशिष्ट्ये त्यांनी आत्मसात करून आणि समाजामध्ये त्यांनी जनजागृती केली. मग अशा माणसांना आपण कुठली पदवी दिली? संत पदवी. मग त्यामध्ये कुठले कुठले संत होते? संत नामदेव, संत ज्ञानेश्वर, संत एकनाथ, संत तुकाराम आणि आणखी बरेच, संत गाणोपात्रा, संत चोखामेळा, संत मीराबाई आणि असे बरेच. मग ह्या संतांनी काय केलं? कीर्तन केले, जनजागृती केली. आता थोडक्यात मी सगळ्या संतांचं वैशिष्ट्य तुम्हाला सांगते. संत एकनाथांनी काय केलं? संत एकनाथांनी कीर्तन केली. मराठी भाषेवर जास्त त्यांनी विशेष प्रभुत्व मिळवलं पाहिजे, मराठी भाषेवर त्यांचं विशेष असं प्रेम होतं. संस्कृत भाषा देवे केली, परी मराठी काय चोरापासून आली असं त्यांनी त्यावेळी पंडितांना ठणकावून सांगितलं आणि मराठी भाषेचा प्रचार आणि प्रसार केला. त्यानंतर संत ज्ञानेश्वरांनी अमृतानुभव नावाच्या ग्रंथाची निर्मिती केली. भगवद्गीतेसारखा सगळ्यात मोठा ग्रंथ त्यांनी मराठीमध्ये भाषांतर केला, ज्याला आपण ज्ञानेश्वरी किंवा भावार्थ दीपिका म्हणतो. आणि आजही आपण त्यातलं पसायदान म्हणतो. त्यावेळेस अतिशय लाख मोलाचे संस्कार देणारे पसायदान आपल्याकडे, आपल्या भारतामध्ये, आपल्या विशेष करून आपल्या महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध आहे. त्यानंतर संत तुकारामांनी अनेक अभंग रचले, अनेक अभंगांची त्यांनी निर्मिती केली आणि त्यांचे अभंग त्यांनी इंद्रायणी नदीच्या काठात देखील सोडले होते. तसंच संत तुकारामांनी त्यांच्या हिशोब वगैरे ज्या वह्या असायच्या त्याचं सुद्धा त्यांनी सगळा रेकॉर्ड अक्षरशः इंद्रायणी नदीच्या पाण्यात सोडलेला होता. संत नामदेवांनी काय केलं? संत नामदेवांनी संत चोखामेळा यांची समाधी, विठ्ठल मंदिर आहे पंढरपूरमध्ये, त्याच्या महाद्वारासमोर संत चोखामेळाची समाधी बांधली. आणि
आणि अशा प्रकारे या संतांनी काय केलं, समाजामध्ये एक प्रबोधन केलं. प्रबोधन म्हणजे फक्त धार्मिकरित्याच नाही, तर एक विश्वास लोकांना दिला, एकमेकांना मदत करा, जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा. जे रंजलेले आहेत, गांजलेले आहेत, जे दुःखी आहेत, ज्यांना खरंच मदतीची गरज आहे, अशा लोकांना जो मदत करतो तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा. आणि अशा ठिकाणीच देवाचं वास्तव्य असतं. जो माणूस की जात मानतो, माणूस की हा धर्म मानतो, अशाच ठिकाणी देवाचं वास्तव्य असतं, असं संतांचं मत होतं. आणि या सगळ्या संतांचं एकमेव आराध्य दैवत होतं पंढरपूरचे विठ्ठल. आणि मग या सगळ्या संतांमुळे काय झालं, महाराष्ट्रामध्ये एक नवचैतन्य निर्माण झालं, लोकांमध्ये एक प्रकारची हिंमत आली आणि लोकांनी त्यांच्या ज्या आशा होत्या त्या आशा त्यांच्या पुन्हा एकदा पल्लवित झाल्या आणि त्यांनी त्यांचे प्रयत्न मग कसोशीने सुरू केले. सगळ्यांना समजलं? हो. नक्की? हो. मोगरा